कोकणचा तिरुपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातल्या आरवली इथला श्रीदेव वेतोबाचा जत्रोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला। वेतोबाच्या जत्रेला केळ्यांच्या घडाची जत्रा म्हणून ओळखलं जातं। रयतेचं रक्षण करता तो वेतोबा, भक्ताच्या हाकेला धावणारा, नवसाला पावणारा अशी श्रीदेव वेतोबाची ख्याती आहे। या देवाला चप्पल तसंच केळ्यांच्या घडाचा प्रसाद अर्पण केला जातो। ज्यांचे नवस बोलले जातात ते फेडण्यासाठी हजारो भाविक या जत्रोत्सवाला हजेरी लावतात। महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक यासह अन्य राज्यातून हजारो भाविक वेतोबा चरणी येऊन लीन होतात। प्रतिपदा आणि आज देवदीपावली आणि ह्या निमित्त आमचा प्रतिवार्षिक श्रीदेव वेतोबाचा वार्षिक जत्रोत्सव या ठिकाणी आज संपन्न होत आहे। श्रीदेव वेतोबा देवस्थान विश्वस्त मंडळी, संपूर्ण आरवली ग्रामस्थ आणि यांच्या सर्वांच्या सहकार्यानं एक योग्य पद्धतीनं ह्या संपूर्ण जत्रोत्सवाचं नियोजन करून या ठिकाणी आता जत्रोत्सव हा संपन्न होत आहे। विशेषतः संपूर्ण महाराष्ट्रातून, गोव्यातून आणि अन्य कर्नाटक वगैरे अन्य भागातून हजारो लाखो भाविक आज सकाळपासून या श्रींच्या दर्शनासाठी, विशेषतः नवस फेडण्यासाठी आणि श्रींचं दर्शन घेऊन, श्रींचा आशीर्वाद घेऊन इथून एक चांगलं निर्माण करण्यासाठी या ठिकाणी हजारो भाविक या ठिकाणी सकाळपासून दर्शन घेऊन आज गेलेले आहेत। विशेषतः केळ्याच्या घडाचा नवस हा या ठिकाणी वेतोबाला केला जातो आणि तो नवस फेडण्यासाठी किंवा प्रतिवार्षिक एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या कुटुंबाचा प्रतिवार्षिक घड देण्याचा एक संकल्प असतो। त्या दृष्टीने आज हजारो भाविक या ठिकाणी हा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी आणि संकल्प पूर्ण करण्यासाठी हजारो भाविक आज या ठिकाणी दर्शनासाठी रांगा लावून आहेत। त्याचप्रमाणे या ठिकाणी महाप्रसादाचंही आयोजन आम्ही प्रतिवर्षी करतो। संध्याकाळी ठीक 7 वाजता या ठिकाणी महाप्रसाद आता सुरू होतोय आणि ह्या महाप्रसादाचा सुमारे 10 ते 12 हजार लोक महाप्रसादाचा लाभ घेत असतात। देवाला एक चप्पल वाहण्याची फार पूर्वीपासूनची प्रथा आहे। विशेषतः सांबराच्या चामड्याची चप्पल ही वेतोबाला नवसाला एक देण्याची पद्धत अगदी फार पूर्वीपासून आहे आणि आता सध्याच्या कालमानानुसार हे सांबर मारणं किंवा त्याचं हे करणं हे बंदी असल्यामुळे विशेषतः या आम्ही देवस्थान समितीने एक त्याला पर्याय म्हणून श्रीदेव वेतोबाचा आशीर्वाद कौल घेऊन आम्ही या ठिकाणी 2500 रुपयाची पावती करायची आणि ती 2500 रुपयाची पावती देवाच्या ताटात ठेवून त्याबाबत देवाच्या पुजाऱ्याकडून त्याच्याकडून नवसाचं एक गारणं घालून घ्यायचं आणि त्यानुसार सगळा नवस पूर्ण होतो असं वेतोबानं एक कौलाद्वारे आपला कौल दिलेला आहे आणि कौलाद्वारे मान्यता दिलेली आहे। त्यामुळे त्या पद्धतीनं आता चप्पलांचा नवस फेडला जातो। परंतु तरीही काही जण अजूनही ती चप्पल आणून देतात आणि ती चप्पल आता कसली त्याला सांबराच्याच चामड्याची लागत असल्यामुळे थोडासा ते आता ओघ ह्याचा कमी झाला आहे। नाहीतर ती जवळजवळ इकडे संपूर्ण आमचा ह्याचा वरचा संपूर्ण भाग दिसतोय हा भरलेला होता आणि तो त्याचं काय करायचं हा सुद्धा प्रश्न आमच्या समोर होता। रक्षण करता अशीच त्याची ख्याती आहे। विशेषतः तुम्ही कुठूनही त्याला हाक मारा, तुमच्या हाकेला तो धावून येतो। तुमची एक नितांत श्रद्धा पाहिजे, मात्र त्याच्यावर तुम्ही एक श्रद्धा पाहिजे, त्याचे तुम्ही एक कुठंतरी तुमच्या हातून त्याच्याकडे सेवा त्याच्याकडे अर्पण असली पाहिजे आणि तुम्ही अशा प्रकारे जर त्याच्या सेवेत तुम्ही असाल तर निश्चितच तो रक्षण तुमचं करण्यासाठी, तुमच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी किंवा तुमच्या हाकेला धावून, तुमच्या संकटाला तुमच्याकडे धावून तो निश्चितच तुमचं रक्षण करत असतो। वेतोबाकडे पादुका देण्याची प्रथा पूर्वंपार होती, पण हल्ली त्या पादुकाबद्दल जी ऐतिहासिक माहिती मी डॉक्टर असल्यामुळं समाजापर्यंत पोचावं हाच माझा विषय। हे एक वैज्ञानिक युगात हा एक मोठा चॅलेंजिंग विषय आहे मी जो बोलतोय तो। या पादुका देवाला दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी झडतात, म्हणजे वेतोबा आपल्या बरोबर अखंड थांबतो अशी ख्याती आहे। मुख्य या पादुकाचा नवस का बोलला जातो? आपल्या घरात जर दुर्धर आजारपण असेल त्यासाठी या पादुकाचा नवस बोलला जातो। आरवली विकास मंडळ संचालित आरवली वैद्यकीय केंद्र जवळच आहे व तिथं माझ्या 25 वर्षात बरेच सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर आलेले। नेहमीप्रमाणे मी त्याला वेतोबाला घेऊन जायचो आणि पादुकाची गोष्ट सांगायचो। त्यांनी आपल्या आई वडिलांच्या दुर्धर आजाराला अशा डॉक्टर तेजस्वी, डॉक्टर दिगंबर नाईक, बाकी अनेक डॉक्टर आहेत, यांनी त्या पादुका असं कुणाचं मी दुर्धर आजारपण ओपनली बोलत नाही, पण खरोखर दुर्धर आजारपण झाल्यामुळं
त्यांच्या आईला कॅन्सर झालेला आणि तो डोळ्याचा, तर त्यांनी त्या पादुकाचा फेड म्हणजे अशक्य गोष्ट देवाने शक्य करून दाखवली. आणि आताच्या आधुनिक युगात हे मी डॉक्टर म्हणून बोलणं जरी चुकीचं दिसलं पण ही सत्यता आहे. तसंच वेतोबाच्या जात्रेच्या दुसऱ्या दिवशी तुळाभार केला जातो. या तुळाभारामध्ये असेच आजारपणाच्या विषयाबरोबर घरात संतान नसेल काय नसेल तर तसाच आपल्या ऐपतीप्रमाणे तुळाभार केला जातो त्या मुलाचा. असे अनुभव माझ्या पदरी खूप आले. आणि हे मी केलेलं कुठंतरी वेबसाईटला कोणीतरी वाचलं बाहेरच्या देशात, आणि त्यांनी म्हटलं डॉक्टर तुम्ही डायरेक्ट चॅलेंज देताय. मग मी चॅलेंज देत नाही, तुम्ही इथं येऊन बघा. त्यांनी मला तिथं बोलवलेलं, पण हा विषय मी तिथं येऊन सोडण्यासारखा नाही. आपल्या गावात जर तुम्ही या, प्रचिती घ्या आणि मग सांगा. एवढं वेतोबाच्या आज जात्रे दिवशी तुम्हाला ही माहिती थोडी वैज्ञानिक दृष्ट्या बरोबर दिसत नाही, पण ही सत्य गोष्ट आहे आणि याचा अनुभव आहे. आणि या ज्या इथं पादुका ठेवल्या आहेत या अँटिक आहेत, म्हणजे जुन्या अँटिक लोकांना कळावं. पण हल्ली आम्ही मगाशी रायने सांगितलं तसं त्या पादुकाला पावती ठेवून देवाचा प्रसाद कौल घेऊन अंगात वारं आणून आणि गावकीची मीटिंग घेऊन ठरवलेलं की या पादुका पावती जरी ठेवली 2,500ची तरी देवाला ते नवस तुमचं पोचलं. ब्युरो न्यूज, वेंगुर्ला.